अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त 9 ते 15 एप्रिल श्री गुरुचरित्र पारायण. फक्त 3 नियम पाळा, सेवेचे फळ नक्की मिळेल. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण केल्यास तुम्हाला तुमच्या मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण करून घेण्याची सुवर्ण संधी आहे. कारण आपण गुरुचरित्र पारायण अगदी कधीही करू शकतो. पण तुम्ही गुरुचरित्र पारायण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त केले तर तुम्हाला या सेवेचे फळ नक्की मिळते. मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतात. श्री गुरुचरित्र पारायण आयुष्यामध्ये एकदा तरी आपण श्री गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावं. जीवनामध्ये कधीही तुम्ही कोणतीही सेवा करत आहात, ही सेवा करता तेव्हाही तुम्ही हे पारायण अवश्य करा. तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील. मोठ्यात मोठ्या इच्छा दत्त महाराज तुमच्या पूर्ण करतील. तर हे पारायण कसं करायचं आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका करायच्या नाहीत, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुचरित्र पारायण हे दत्त संप्रदायात अत्यंत फलदायी आणि पवित्र अनुष्ठान मानले जाते. श्री गुरुचरित्रामध्ये 52 किंवा 53 अध्याय असून हे पारायण 7 दिवसात, सप्ताह किंवा 3 दिवसात पूर्ण केले जाते. हे पारायण मनोभावे आणि नियमाचे पालन करून केल्यास इच्छित फल प्राप्ती होते. आपण आपल्या जीवनामध्ये अगदी कितीही मोठ्यात मोठ्या संकटामध्ये, अडचणीमध्ये असाल, दुःखामध्ये असाल, मोठ्यात मोठा आजार असेल, तोही या पारायणाने दूर होतो. तसे तुमच्या मनातील मोठ्यात मोठ्या इच्छा पूर्ण होतात. पारायण करण्याआधी आपण कोणते नियम पाळायचे आहेत किंवा काही चुका करायच्या नाहीत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर पारायण 9 तारखेपासून ते 15 एप्रिलपर्यंत 7 दिवस पूर्ण होतात पारायणाचे. तुम्हाला 8 तारखेला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे. एक नारळ, खडी साखर घेऊन जायचं आहे. स्वामींना बोलायचं आहे, स्वामी महाराज मी ही सेवा करत आहे, ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या. कोणत्याही अडचणी, समस्या येऊ नये. तसे तुम्हाला केंद्रामध्ये नारळ ठेवायचा आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे. 4 कुत्र्यांना पोळी द्यायची आहे. गाईला नैवेद्य द्यायचा आहे. हे काम अवश्य करायचं आहे. घर नेहमी स्वच्छ ठेवा. पारायण काळामध्ये कुठेही तुम्हाला घाण ठेवायची नाही, जाळे ठेवायचे नाही, धूळ ठेवायची नाही. तर आपलं घर नेहमी स्वच्छ असायला हवं. घरामध्ये तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हिटी वाटायला हवी अशी स्वच्छता ठेवा. गोमूत्र कायम घरामध्ये ठेवायचं आहे. कुठेही तुम्ही स्वच्छ जागा नसेल तिथे निगेटिव्हिटी कायम राहते. यासाठी पॉझिटिव्हिटी व ओरा क्लीन होण्यासाठी तुम्हाला घर स्वच्छ ठेवायचं आहे. पारायण काळामध्ये तुम्हाला काही अडचण आल्यास, विटाळ, सुतक किंवा कोणतीही अडचण आली तरीही तुम्ही पारायण थांबवायचं नाही. तर हे पारायण कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे. पारायण काळामध्ये कधीही पारायण थांबवायचं नाही. खूप मोठे दोष लागतात. यासाठी काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींचा विचारही केला नाही, अशा गोष्टी जीवनामध्ये घडायला सुरुवात होते. पारायण का थांबतं? पारायण काळामध्ये अडचणी का येतात? तर तुमच्यामध्येही, आपल्यामध्येही प्रत्येकाच्या निगेटिव्हिटी असते. आपण ही निगेटिव्हिटी क्लीन होण्यासाठी, निगेटिव्हिटी दूर होण्यासाठीच हे पारायण असतं. आपलं मन शुद्ध होण्यासाठी, आपल्या मनातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी, घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी हे पारायण सुरू असतं. पण काही कारणाने तुम्ही पारायण करत आहात, पहिल्या दुसऱ्या दिवशी काही अडचणी, समस्या आल्या तरीही हे पारायण थांबवू नका. कारण आपल्या घरामध्ये काही अशा निगेटिव्ह गोष्टी असतात, आजूबाजूलाच असतात. आपण हे पारायण करत आहोत. पारायण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. तर गुरुचरित्रातील प्रत्येक अक्षर हे एका मंत्राप्रमाणे असते. या अक्षराचा कधीही तुम्ही उल्लेख करता तेव्हा वाईट ज्या शक्ती आहेत त्यांना खूप त्रास होत असतो. त्या तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, पारायण थांबवण्याचा प्रयत्न करतात. तरीही तुम्ही हे पारायण थांबवू नका. अगदी कोणाकडूनही करून घ्या. दत्त महाराजही भरपूर परीक्षा घेतात. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी असे तुमचे
बरीच परीक्षा घेतली जाते, पण तरीही तुम्ही हे पारायण थांबवू नका, पारायण सुरू ठेवा. तुमच्या मनामध्ये एकच विश्वास ठेवायचा आहे की नाही, दत्त महाराज माझी परीक्षा घेत आहेत, पण हे पारायण पूर्ण झाल्यावर माझ्या जीवनाचं कल्याण करणारे दत्त महाराज माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. मनामध्ये विश्वास ठेवा. कितीही अडचणी, संकट आले तरीही पारायण सुरू ठेवा. पारायण काळामध्ये प्रत्येक भक्ताला, जो कोणी हे पारायण करत असतो, गुरुचरित्र वाचन करत असतो, त्या प्रत्येक भक्ताला अनुभव येतात. असे नाही की अनुभव येत नाही. तुम्ही पहिल्याच वेळेमध्ये करत आहात तर तुम्हालाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परीक्षा घेतली जाते. काही वाईट त्रासही होतात. डोकेदुखी, आळस येणे किंवा तुम्हाला पारायण वाचू न वाटणे, कोणत्याही गोष्टीची चिडचिडपणा, घरामध्ये भांडणं होणं, असं काहीतरी तुमच्या वाईट विचार येतात डोक्यामध्ये, नको हे पारायण केल्यामुळे वाईट होत आहे किंवा वाईट गोष्टी घडत आहेत, असे मनामध्ये कोणतेही विचार चालू असतात, तरीही तुम्ही हे पारायण अवश्य करा. तर हे पारायण सुरू करण्याआधी आपण एकाच ठिकाणी बसून हे पारायण पूर्ण करावे. असे नाही की तुम्ही आज इथे केलं आहे, दुसऱ्या दिवशी तिथे करणार आहात, असे करू नका. तर पारायण कायम एका ठिकाणीच बसून करायचं आहे. कधीही तुम्ही ग्रंथ स्वच्छ ठेवायचा आहे. ग्रंथाला कधीही तुम्ही घरामध्ये मुले आहेत किंवा इतर कोणीही तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये आहेत, त्यांना कोणालाही ह्या पारायणाला हात लावू द्यायचा नाही. ग्रंथ खूप पवित्र आहे. ग्रंथाचे पावित्र्य राखायचे आहे. आपण दत्त महाराजांची सेवा करत आहोत. 7 दिवस दत्त महाराज तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असतात. तर तुम्ही सात्विक आहार घेता. आहारामध्ये तुम्ही पालेभाज्या घेऊ शकता, चपाती, पोळी, भाकरी असे कोणतेही अन्न घेऊ शकता. सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा, लसूण वर्ज्य करायचा आहे. मांसाहार पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. काळे वस्त्र तुम्हाला या 7 दिवसामध्ये घालायचं नाही. तसेच तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. आपण ब्रह्मचर्याचे पालन करूनच ही सेवा करायची आहे. काही चुका हातामधून घडू नये यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पाहायचा आहे. तर आपण खाली झोपायचं आहे, गादीवर झोपायचं नाही. अन्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. अगदी तुमच्या जवळही कोणी राहत आहे, पण दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्ही पाणी, अन्न, चहा असे कोणतेही अन्न घ्यायचं नाही. तर आपण आपल्या घरामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे. काही लोक आहेत, बाहेर गावी राहत आहेत किंवा शिक्षणासाठी, जॉबसाठी कुठे राहत आहेत, त्यांना मेसचं जेवण आहे, दररोज मेसमध्ये जेवण करावं लागतं. यासाठी तुम्ही तिथे घेऊ शकता, कारण तिथे तुम्ही पैसे देऊन जेवण करत असता. तर तुम्हाला अन्न म्हणजेच आपण नातेवाईकांमध्ये, कुठेही शेजारी, इकडे तिकडे असं कोणाच्याही घरी तुम्ही अन्न घ्यायचं नाही. तर नियमाचे पालन करून सेवा अवश्य करावी. सेवा केल्याचे फळ नक्की मिळतं. तसेच आपण ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही 3 ते आपण 4 पर्यंत आपण गुरुचरित्र पारायण वाचन करू शकतो. 4च्या पुढं 4 वाजले की तुम्हाला पारायण थांबवायचं आहे. 12 ते 12:30 या वेळेमध्येही तुम्हाला पारायण करायचं नाही. कारण 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. यासाठी हे पारायण तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला थांबवायचं आहे. अगदी तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठूनही तुम्ही हे पारायण करू शकता. पारायण काळामध्ये कोणत्याही अडचणी, काही निगेटिव्हिटी जाणवली तरीही घाबरून जायचं नाही. कारण हे पारायण पूर्ण झाल्यावर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्या दूर होणार आहेत व दत्त महाराज तुमच्या कुटुंबाचे व तुमचे रक्षण करणार आहेत. तर काही वेळा असं होतं की भक्तांना भरपूर इच्छा असते आपण हे पारायण करावं. पण काही वेळा असं होतं की भरपूर वेळा ऐकलं जातं की भरपूर नियम असतात. हे असं केलं तर खूप वाईट घडतं. पण असं मनामध्ये कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी येऊ द्यायच्या नाहीत. तुमची इच्छा झाली आहे तर हे पारायण अवश्य करा. कारण पारायण करण्यालाही खूप महत्त्व आहे. तोच व्यक्ती पारायण करतो, तो व्यक्ती खूप मोठा पुण्यवान व्यक्ती असतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पारायण करण्याचे
योग आला आहे तोच व्यक्ती दत्त महाराजांनी त्या भक्ताला निवडला आहे, तो भक्तच पारायण करू शकतो. यासाठी तुम्ही पारायण काळामध्ये मनामध्ये कोणतेही वाईट विचार येऊ द्यायचे नाहीत. तर हे पारायण सुरू करायचं आहे. पारायण काळामध्ये काही वेळा असंही होतं की घरामध्ये तुम्ही पारायण करत आहात तेव्हा नारळाला तडा जातो किंवा अशा काही गोष्टी घडतात. मासिक पाळी येते, सुतक येतं. या गोष्टी का होतात? कारण तुमच्या घरामध्ये भरपूर निगेटिव्हिटी आहे. ही निगेटिव्हिटी तुम्हाला पारायण करण्यासाठी थांबवत आहे. कारण हे पारायण झालं तर त्या निगेटिव्हिटी तुमच्या घरातून निघून जात आहेत. यासाठी ह्या घर सोडायला तयार नसतात. यासाठी जोही भक्त हे पारायण सुरू करतो त्या भक्ताला कायम त्रास जाणवतो. पण हा त्रास होत आहे, हे पारायण मला करायचंच नाही किंवा हे पारायण केले तर माझ्या जीवनात खूप वाईट गोष्टी घडतील असा विचारही मनामध्ये आणू नका. तर हे पारायण आपण विश्वासाने करावं, श्रद्धेने करावे. तुम्हाला पारायण काळामध्ये अनुभव आला नाही असं कधीही होत नाही. काही भक्त आहेत यांना अनुभवही येत नाहीत, पण काही चुका होत असतील, त्या चुका आपण न करता पारायण केले तर आपल्याला पारायणाचे फळ नक्की मिळतं. पण सेवा करत आहोत याचबरोबर संपूर्ण तुम्हाला गुरुचरित्र पारायणामध्ये गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. पण तरीही काही वेळा असं होतं की आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे तेव्हा काही चुका करतो. आपण केंद्रामध्ये अवश्य जायचं आहे. केंद्रामध्ये कधीही तुम्ही जाता तेव्हा पारायणामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. तुम्ही पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करत आहात तर तुम्ही अवश्य केंद्रामध्ये जा. केंद्रामध्ये नारळ, खडीसाखर ठेवा. स्वामी महाराजांना प्रार्थना करा. तसेच कुत्र्यांना पोळी द्या, गाईला नैवेद्य द्या. तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होतील. खूप मोठे महत्त्व आहे. स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आपण ही सेवा करावी. आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या हातून ही सेवा घडावी. गुरुचरित्र पारायण करण्यास खूप मोठे महत्त्व आहे. खूप मोठे अनुभव येतात. दत्त महाराज कधीही तुमची साथ सोडत नाहीत. तुमच्या कुटुंबावर कायम कृपा ठेवतात. यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. बऱ्याच भक्तांना ही सेवा माहिती नाही. तर पुण्यतिथीनिमित्त सर्वात प्रभावी उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर श्री गुरुचरित्र पारायण आहे. हे पारायण अवश्य करा. सतत तुम्हाला नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपण कोणतीही सेवा करतो तिथे नामस्मरण असेल तर त्या सेवेचे फळ मिळते व तुमचे रक्षण होते. कधीही तुमच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडत आहेत, अडचणी येत आहेत, तेव्हा तुम्ही नामस्मरण करून बघा. लवकरात लवकर अडचणी, समस्या दूर होतात व तुमच्या इच्छा पूर्ण होतात. यासाठी तुम्हाला हे पारायण करायचं आहे. पारायण करण्याची इच्छा झाली आहे. हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला इच्छा झाली असेल तर हे पारायण करायचं आहे. साक्षात दत्त महाराज तुम्हाला हे पारायण करण्यासाठी निवडलं आहे. पुण्यवान व्यक्तीच हे पारायण करू शकतो. मनामध्ये कोणत्याही वाईट निगेटिव्ह गोष्टी आणायच्या नाहीत. तर हे पारायण करायचं आहे. काही चुकलं तर क्षमा मागा स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना. कारण आपण सर्व एवढे मोठे नाही. आपल्या प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतात. स्वामी महाराज आपली माऊली, सर्व काही स्वामीच आहेत, दत्त महाराजच आहेत. तर ते आपल्या मुलांना कधीही शिक्षा देत नाहीत. तर आपल्याला माफ नक्की करतात. क्षमा मागावी. तसेच आपण या पारायण काळामध्ये कोणालाही वाईट बोलू नये. कर्म हे चांगले ठेवावे. कर्म आपण कोणतीही सेवा करतो त्यामध्ये कर्म चांगले आहेत तर आपल्याला सेवेचे फळ अवश्य मिळतं. सेवा करता तेव्हा गरजू व्यक्तींना मदत करावी. अगदी तुम्हाला बाहेर गेलात, तुम्ही रोज धावपळीचं जीवन जगता, तिथे तुम्हाला अचानकपणे कोणीतरी भेटलं आहे, काही मदत मागत आहे, तर ती मदत तुम्ही अवश्य करा. कारण या पारायण काळामध्ये तुम्हाला भरपूर अनुभव येतात. कोणत्याही रूपामध्ये दत्त महाराज तुमच्या समोर येतील. दत्त महाराज तुम्हाला काही बोलतील किंवा तुम्हाला मदत मागतील. कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात. तिथे तुम्ही अवश्य मदत करा. तुमच्या इच्छेने करू शकता. अगदी
अन्न देऊ शकता. कोणाला गरजू व्यक्तीला अन्नाची भरपूर गरज आहे तर तुम्ही तिथे अन्न द्यावे, गरिबाला दान द्यावे, अशा काही आपण चांगले कर्म करावे. प्रत्येक सेवेमध्ये कर्म चांगले आहेत तर तिथे स्वामी महाराज व दत्त महाराज तुमचे कायम रक्षण करतील. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. तर ही सेवा प्रभावी आहे, करायला विसरू नका. ही सेवा केली तर तुमच्या जीवनाचं कल्याण नक्की होणार आहे. ही सेवा अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.